द्वितीय दिन प्रारंभ पंचम सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं सर्वकार्येषु सर्वदा मंगलेशे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी पावनं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं पुष्पाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं ज्ञानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधे गोविंद राधे माधव राधे वल्लभ राधे श्याम भगवान। द्वितीय दिन प्रारंभ पंचम स्कंद। 4 वेद 6 शास्त्रे मुखोद्गत केली, कवित्व गुणाधारे उत्तम रसपूर्ण काव्ये लिहिली, तरी जर हरिचरण युगुलाशी मनाचे लग्न झाले नाही, अर्थात मन जर प्रभूचरणी लीन झाले नाही, तर ही सगळी घटपटादी व्यर्थ आहे। कारण भगवत चिंतन नसेल तर ते वासनारूप होते आणि पुनर्जन्माला कारणीभूत होते। श्रीमद भागवत हे एक भक्तिरसायन आहे, त्यात केवळ भक्तिरसाचाच परिपोष होतो। म्हणून श्री शुकमुनी म्हणतात, या कथेच्या श्रवणाने 7 दिवसातच माणसाला मुक्ती मिळते। मात्र भागवत कथन करणारा अधिकारी वक्ता आणि श्रवण करणारा भक्त सावध अधिकारी श्रोता असावा लागतो। संसारी पदार्थाची घृणा आणि भागवत प्राप्तीची तृष्णा असल्यावर आणखी काय हवे? हीच तर मुक्ती आहे, मोक्ष आहे, बंधमुक्तता। प्राचीन बरीच्या वंशात पुढे अग्निद्र नाभी असे राजर्षी झाले। नाभी राजा आणि महाराणी मेरुदेवी यांच्यासाठी पुत्र व्हावा म्हणून ऋत्विगरांनी यज्ञ केले। भगवान प्रगट झाले आणि वर माग म्हणाले। त्यावेळी तुमच्यासारखा मला पुत्र द्या म्हणाले। भगवान विचारात पडले, माझ्यासारखा कुणी नाही, मीच एकटा आहे। एकोहम, मग वर तर दिला, स्वतःच आता प्रगट व्हायची वेळ आली, अवतार घेणे भाग आहे। मग भगवंताने आपल्या अंशकलेने नाभी आणि मेरुदेवीच्या ठिकाणी अवधूत संन्यासी दिगंबर ऋषभदेव प्रगट झाले। ऋषभाने अत्यंत प्रेमपूर्वक राज्य केले। राजा हा प्रजापती स्वरूप आहे। प्रजेचे पालन पोषण रक्षण राज्यवृद्धी अशी विहित कर्तव्ये निष्ठेने पार पाडली। गृहस्थाश्रम स्वीकारताना त्यांनी सहधर्मचारिणी म्हणून इंद्राची कन्या जयंती हिला वरले। त्यांना 100 पुत्र झाले। सर्वात मोठा भरत ऋषभदेवांच्या राज्याला अजनाभ खंड म्हणत असत। राजा भरताने केलेल्या कर्तृत्वाने अजनाभाला लोक भारतवर्ष म्हणू लागले। 100 पुत्र म्हटले की आपल्याला कौरव तरी किंवा 100 अपराधी म्हणून शिशुपाल तरी आठवते। पौर्णिमेच्या चंद्राची शुभ्र धवलता जाणवते, ती त्यावरील डागाने किंवा अत्यंत कांतिमान सुंदर असलेली तिलोत्तमाही तिळामुळे उत्तम दिसणारी असे वाटते। निखळ सौंदर्य, निर्मल शुभ्रता, शुद्ध स्फटिक समचारित्र्यवान व्यक्ती बघण्याइतकी किंवा त्यांची धवल कीर्ती व्यक्त करण्याइतकी आपली दृष्टीच निको अशी राहिली नाही। ज्या 100 पुत्रातील ज्येष्ठ पुत्र भरतामुळे राष्ट्राचे नाव अजरामर झाले, त्याच्याच वंशात पुढे 100 पुत्रांनी कधीही न भरून निघणारी राष्ट्रहानी केली। माझे पूज्य पिताश्री अत्यंत धर्मज्ञ, वेदशास्त्र संपन्न, ज्योतिष महापंडित, शेतीनिष्ठ शेतकरी, अत्यंत नम्र आणि अजातशत्रू होते। त्यांनी मागितले नसतानाही नांदेडभूषण सारखी सन्मानाची पदवी मिळाली। स्वातंत्र्य सैनिकाचे निर्लसपणे कार्य केले तरी नाकारलेली स्वातंत्र्य सैनिक पदवी व वेतनही दिल्या गेले। अशा धवलकीर्ती पुरुष श्रेष्ठांच्या गुणसमुच्चयाने अनेक जण प्रभावित झाले होते। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामीकृत दत्त महात्म्यावर एक परिचयात्मक ग्रंथ एका साहित्यिकाने लिहिला। त्यांनी तो पिताश्रींना अर्पण करण्याचे ठरवले व अर्पण पत्रिका छापली। त्यांच्या छायाचित्राखाली सन्मानार्थ 4 ओळीही लिहिल्या। असंतुष्टो द्विजा नष्ट हो, हे जाणीवपूर्वक आचरणात आणून जे नित्यतृप्त एक परिचयात्मक ग्रंथ एका साहित्यिकाने लिहिला। त्यांनी आणून जे नित्य एक साहित्यिकाने केलंय ते त्यांनी तो पिताश्रींना अर्पण करण्याचे ठरवले। संतुष्ट जीवन जगले। अत्यंत धवलकीर्ती व्यक्तीचा परिचय सांगण्यासाठी रुजुभाव प्रदर्शित करणारा शब्द सापडत नाही, तिथे तिरोभावच वापरावा लागतो।
तसेच ऋषभदेवांनाही 100 पुत्र झाले. ते सर्वच्या सर्व सदाचारी धर्मज्ञ होते. तिरोभावानेही त्यांचा उल्लेख करणे शक्य नाही. अशा पुत्रातील भरत राजा झाला. राजा भरताने विश्वरूपाची कन्या पंचजनीशी विवाह केला. त्यांना 5 अपत्ये झाले. सुमती, राष्ट्रभरत, सुदर्शन, आवरण आणि धूम्रकेतू अशी त्यांची नावे. भरत राजानेही आपल्या वंशपरंपरेला साजेसे किंबहुना कांकणभर श्रेष्ठ प्रतीचेच राज्य केले. यज्ञ याग केले. अनेक ऋषीमुनींच्या सहवासाने ते बहुश्रुत झाले. राजा भरत अत्यंत मर्यादशील होता. राज्यकारभार करताना तो अत्यंत दक्ष असे. कुणावर अन्याय होऊ नये, कुणी उपाशी राहू नये हे तो कटाक्षाने पाहत असे. हा काही कर्माचा भाग नाही, हे तर कर्तव्य आहे. हे उत्तम तऱ्हेने पार पाडून तो यज्ञादी षटकर्मेही उत्कृष्ट पद्धतीने करीत असे. खरे तर तो भगवत भक्त होता, नामधारक होता. त्यामुळे नामीशी त्याची विभक्ती कधीच होत नसे. त्यामुळे त्याला कर्माचरण बाध्य नव्हते. तरी तो यथासांग कर्म करी आणि कृष्णार्पण करी. कोणतेही कर्म भगवंताला अर्पण करणे म्हणजे त्यात फलाशा सोडणे आहे. त्यालाच निष्काम कर्म म्हणतात. अशा फलाशारहित कर्माने अंतशुद्धी होते. भरताचे अंतकरण शुद्ध असल्याने त्याची भक्ती त्याला षड्विकार रहित करून विरागी वृत्ती प्रदान करीत असे. हळूहळू राजा भरत ऐहिक सुखाला सोडून विरक्त झाला आणि पुत्रांना राज्य सर्व संपत्ती देऊन पुलह ऋषींच्या आश्रमात गेला. त्या आश्रमाला लागूनच गंडकी नदी वाहत होती. तेथे ते तपाचरण करू लागले. एकदा गंडकी नदीत स्नान करून भरतमुनी ओंकाराचा जप करीत नदी काठावर बसले असताना एक गर्भिणी मृगी आपली तहान भागवण्यासाठी नदीवर आली. पाणी पिता पिताच तिला सिंहगर्जना कानावर पडली व प्राणभयाने तिने लांब उडी मारली. झाले, गर्भपात झाला. बालहरीण पाण्यात पडले आणि जीवाच्या आकांताने मारलेली उडी जीवघेणी झाली. श्रावक अनाथ झाले. आई विना तडफडू लागले. राजा भरत प्रजापालन तत्पर सदहृदय आता तपस्वी भरतमुनी ते पाहून कळवळले. दुसऱ्याच्या दुःखाने जो द्रवतो तो संत असतो. राजेश्वराच्या मोहाचा त्याग करून वैराग्य धारण करणारे भरतमुनी पाडसाच्या कारणाने मोहाविष्ट झाले. स्वतःचा जीव काय किंवा पशुपक्ष्यांचा जीव काय, सर्व जीव त्या एका परमेश्वराचेच अंश आहेत असे समजून जो वागतो तो भगवत प्रेमाला प्राप्त होतो. पण मोहाचा लहानातला लहान क्षणही माणसाला इहबंधनात टाकतो. राजा भरतमुनी त्या पाडसांच्या लालन पालनात स्वतःला विसरून गेले. प्रेम असेच असावे. स्वतःला विसरून प्रेम केले तरच तद्रुपता येते. सुरुवातीला तरी माणूस किंवा भूतदया म्हणून त्या पाडसाचे संगोपन राजा करीत होता. तरी त्याच्या सहचार्याने सहवासाने कर्तव्य भावनेचा लोप झाला आणि त्या हरिणाचा गळा लागला. ते थोडा वेळही दृष्टीआड झाले तर भरताचा जीव कासावीस होत असे. प्रेम असेच असते. ते ऐहिकावर केले की लोभ उत्पन्न होतो. प्रेम करणे आणि लोभ करणे वरवर अर्थदृष्ट्या सारखेच वाटतात. तथापि जड जीवावरील लोभ, मोह, प्रेम, लोभ या विकारात परिणत होते. षड्विकार मनुष्याला बांधून ठेवतात आणि 84चा फेरा घडवतात. पण हेच प्रेम विकसित झाले की भगवत प्राप्तीचे साधन ठरते. राजा भरताने सर्व ऐश्वर्याचा त्याग करून संन्यास घेतला व आश्रमात राहू लागला. सर्व संघ परित्याग म्हणजे संन्यास. घरात राहून संघ असूनही निर्मोह राहिले तरी संघ परित्याग होतो. राजा जनक राज्यशकट चालवूनही राजसन्यासी होते. त्यांना वनात जाणे गरजेचे नव्हते. वनात जाऊन मोहात पडण्यापेक्षा मोह पसारात राहून विजनवास अनुभवणे जास्त चांगले. संसारातून दूर जाण्याऐवजी मनातून संसाराला दूर पाठवा. मनावर आपला ताबा पाहिजे. मनात संसार शिरू न देणे आणि चुकून शिरलाच तर त्याला बाहेर घालवता आले पाहिजे. जोपर्यंत मनात जागा नाही तोपर्यंत बाहेर वाट पाहणारा भगवंत मनात कसा जाईल. प्रपंचात 6च्या 6 शत्रू मनावर अधिराज्य गाजवतात. ते प्रबल होतील त्या त्या विकाराचे वर्तन आपण करतो. मनाला राग आला तर आपण रागवतो. मनाला लोभ आला की आपण लोभस होतो. अर्थात आपलं मन असूनही आपण त्याचेच ऐकतो. मनाला आपल्या इच्छेप्रमाणे आपण वागवू शकत नाही. त्यासाठी सर्वसंग परित्याग हा 6 विकारांचा करा. पत्नी, मुले, आई, वडील, ऐश्वर्य, कीर्ती याचा त्याग हा त्याग न होता पळवाद होतो. राजा भरताने सहस्रावधी वर्ष राज्य केले. सर्व तऱ्हेच्या सुखांचा उपभोग घेतला आणि तृप्त अंतकरणाने वनाची वाट धरली. पण तेथेही माया प्रगट झाली. तिने मोहपाश हरिणाच्या रूपाने टाकला आणि भूतदयेच्या अधिष्ठानावर तो अडकला. भगवंताची माया अशीच कठीण आहे. स्वतः श्रीकृष्णच गीतेत म्हणतात, मम माया दुरत्तया. माया पार करून जाणे दुसह आहे. म्हणून सतताभ्यासी असावे लागते.
भरत मोहात अडकला आणि पाडसाचे चिंतन करीत असतानाच त्याचे प्राणोत्क्रमण झाले आणि हरिणाच्या रूपाने त्याचा पुनर्जन्म झाला. पूर्वसंस्कारामुळे तो हरिण पुन्हा पुलस्त्य पुलह ऋषींच्या आश्रमाजवळ राहून सुकलेली पाने खाऊन मृगयोनीच्या समाप्तीची वाट पाहू लागली. एके दिवशी गंडकी नदीत त्याने देहार्पण केले आणि पुढे शमदमादी आचरण संपन्न अशा अंगिरस गोत्रात ब्राह्मण कुलात उत्पन्न झाला. प्रवाहेम शुद्धते नदी असे तैत्तिरीय उपनिषदात म्हटले आहे. नदीच्या काठी, त्यातही गंगेच्या काठी देहपात झाला तर जीवाचा उद्धार होतो. हरिणाचा उद्धार झाला. तो श्रेष्ठ ब्राह्मण कुळात उत्पन्न झाला. त्याच्या उत्कृष्ट पुण्यकर्मामुळे आणि भगवंत कृपेमुळे त्याला पूर्वज्ञाती स्मृती होती. आत्तापर्यंत जन्मोजन्मी कितीही सत्कर्मे केली, पुण्यकर्मे केली तरी नातलगांचा संग संसार, प्रपंचाचा संग पुन्हा जनन मरणाच्या चक्रात पाडतो असे मनोमन लक्षात आल्यामुळे आता तो नित्यमुक्त, नित्यतृप्त, सतत भक्तिमग्न राहू लागला. लोकव्यवहार परांग मुखतेमुळे लोक त्याला वेडा म्हणू लागले. व्यसनातही माणूस लोकलज्जा बाळगीत नाही. जनात मनात तो व्यसनी वेदाचारच करतो. दारू, सिगरेट, पान, तंबाखू ही व्यसनेच आहेत. व्यसनी माणूस कुणी काही म्हणाला तरी तो कशाचीच कुणाचीच तमा न बाळगता व्यसनात गर्क राहतो. शास्त्राने ग्रंथाभ्यसनम व्यसनम एतद्वा परिपाद सेवनम असे म्हटले आहे. शास्त्र मानवाच्या कल्याणासाठी तयार झाले आहेत, पशुसाठी नाही. भरताने पूर्वस्मृतीनुसार हरिसेवनम व्यसनम पत्करून लोक वेडा म्हणतात हेही त्याला कळत नसे. मद्यपीला कुठे कळते आपण ज्यात पडलो ते खातेरे आहेत आणि आपण माणूस आहोत त्याला दोन्हीचेही भान नसते. भरताला आपण भजनी लीन आहो आणि लोक आपल्याला वेडा म्हणत आहेत या दोघांचीही भान नव्हते. त्याला लोक जड भरत म्हणतात. जड भरत उन्मन्य अवस्थेत रानावनात फिरत असताना सिंधू सौवीर देशाचा राजा रहुगण याची स्वारी पालखीत बसून मार्गक्रमण करीत होती. त्याला पालखीला जुंपले तसा जड भरत धष्टपुष्ट होता, पण पूर्वसंस्काराने त्याची पापभिरुता जागृत होती. चुकूनही आपल्या पायाखाली किडामुंगी मरू नये म्हणून तो सावध पावले टाकू लागला. त्यामुळे इतर तिघा पालखी वाहकांच्या गतीवर परिणाम होऊ लागला. राजा रहुगणाला हेलकावे बसू लागले. तेव्हा तो क्रुद्ध झाला. भोई घाबरले. त्यांनी जड भरताकडे बोट दाखवले. रहुगणाने त्याच्याकडे पाहिले. तरुण धट्टाकट्टा असून कार्य करण्याची शिस्त नाही म्हणून त्याचा उपहास करू लागला. जड भरत तरीही स्वस्थच होता. रहुगण म्हणाला, अशा लोकांनी जगून काय उपयोग, यांची जीवन समाप्ती करावी लागेल. मग मात्र जड भरत म्हणाला, महाराज आपण म्हणता ते खरेच आहे, पण प्रारब्धाच्या भोक्तृत्वाच्या जात्यात ज्याचे आधीच पीठ झाले आहे त्याचे आणखी काय कराल. ते कसे. रहुगण म्हणाला. जड भरत म्हणाला, मी वेडा, मी मूर्ख, मी उन्मत्त असे आपण म्हणालात. जो आधीच मूर्ख आहे तो चूकच करणार हे निश्चित आहे. चुकतो हे माहीत असताना चुकला म्हणून शिक्षा करणे हे दळलेले पीठ दळणे नव्हे काय. देहात्मबुद्धी आणि परमात्मज्ञान यातील भेद समजल्यामुळे जडभरत शांत होता. त्याचा शांत संयमी भाव आणि तत्वप्रणित भाषा ऐकून रहुगण पालखीतून पाय उतारून अत्यंत विनम्र भावाने जडभरताला म्हणू लागला, हे ब्राह्मण श्रेष्ठा, या लोकात शरण जाण्यासाठी कोण योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी मी ज्ञानावतारी श्री कपिल मुनींना भेटावयास जात होतो. आपण प्रगट केलेले तत्त्वज्ञान ऐकून माझी खात्री झाली आहे की कपिल मुनीच वेगळ्या रूपात माझी परीक्षा घेण्यास आले आहेत. रहुगणाने आत्तापर्यंत उपहास करून बोललेल्याचे स्मरण येऊन जड भरताने विचारले, राजा तू अज्ञानी आहेस, पण मात्र दर्पोक्तीने पंडिताप्रमाणे तात्विक भाषा बोललास. पण व्यवहारात कोणतेही कर्म हे बंधाला कारणच आहे. वेद प्रकाश वाङ्मयात किंवा इतर विधिविधाने जी गृहस्थाला सांगितली ती सर्व मनुष्याला कोणत्याही गुणाने युक्त करतात आणि कोणत्याही गुणाचे आधिक्य हे जन्ममरण फेरीत टाकणारेच. भगवंताशी सायुज्य मुक्ती प्राप्त होण्यासाठी तर त्रिगुणरहित लागते. जोपर्यंत मन विषयाविषयी विचार करते तोपर्यंत ते आवरण्यासाठी असते आणि देशाभिमानी जीवाला संसाराने गुंतविते. अत्यंत पुण्यवान असलेल्या भरताला संन्यास ग्रहण करून आता मोक्ष मिळणारच होता. तेवढ्यात त्याला मृगबालाचे लोभरूपी दर्शन झाले. मृगबालाची अनाथता, असहाय्यता लक्षात घेतली तरी भूतदयासुद्धा मनाला विकारात गुंतवणारीच ठरली. त्याला मृगांच्या जन्माला जावे लागते.
भरताच्या पूर्वपुण्यामुळे त्याची स्मृती जागृत होती. त्यामुळे तो प्रारब्ध क्षयाची वाट पाहत कालक्रमणा करीत होता. मृगयोनी सुटल्यावर ब्राह्मण कुळात जन्म घेऊन पडेल ते काम आणि मिळेल तो घास घेत राहिला. दैववशात त्याची रहुगणांची गाठ पडली आणि जड भरताने रहुगणाला उपदेश केला. विज्ञानवाद जास्त प्रभावी झाल्याने जे दिसते तेच असते अशी विचारधारा वाहत आहे. तथापि जीवसृष्टीची व्यवहाराशी संबंधी गोष्टी या जागृती आणि सुषुप्ती या जीवाच्या दोनच अवस्थांशी निगडीत भाष्य करतात. मधली स्वप्नावस्था आणि चौथी तुरीय अवस्था याबद्दल अनभिज्ञताच आहे. प्रश्नोपनिषदामध्ये म्हटले आहे की तिस्रो मात्रा मृत्युमत्यः अर्थात ओंकाराच्या 3 मात्रा अ उ म या मृत्यूने व्याप्त आहेत. या ओंकारात एक आहे. गानपथ्य अथर्वशीर्षातही याचा उल्लेख आहे. वर्णादी तदनंतरम हे वर्णादी 3 मात्रा आहेत. अनुस्वारः परतरः अर्धे दुर्लसितम ही तुरीय अवस्था आहे. या 3 अवस्थांमध्ये जीव आत्मा अभेद असतात. त्यावेळी त्यांना प्राज्ञ म्हणतात व चौथ्या अवस्थेत त्याला साक्षी म्हणतात. अर्थात जे मरते ते जीवरहित शरीर. जीव आत्म्यात तुरीय अवस्थेत स्थित राहतो म्हणून पुनर्जन्म संभवतो आणि पूर्वस्मृती ही वेद उपनिषदामध्ये दर्शविलेल्या प्रक्रियेप्रमाणे मानावी लागते. शिवाय हे महापुराण भक्तिरस प्रधान आहे. भक्तीतून मुक्ती साध्य करायची आहे. भक्तीत बुद्धीचा विक्षेप करणीय आहे. इथे पूर्ण शरणागती हवी. वत्सल माता आणि तिचा अजान वत्स हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. असो, जड भरताने रहुगणाच्या शंकाचे निरसन केले. त्यासाठी त्याने संसारावर अरण्याचे रूपक करून समजाविले. या संसारात शरीराला काम्य कर्म रूपी किडा मुंगी त्रास देतात. स्त्रीरूपी वावटळ डोळ्यात भ्रमाची धूळफेक करते. जंगलातील लांडगे कोल्याप्रमाणे आपली पुंजी कुणी लांबवतात. आपले ते परके खाऊन जातात. अशा तऱ्हेने संसारात मानव दिशाहीन भटकतो आणि पुन्हा पुन्हा त्याच जागी येतो, अर्थात पुनर्जन्म होतो, असा उपदेश केला. राजर्षी भरताबद्दल भागवतात म्हटले आहे की ज्याप्रमाणे एखादी माशी गरुडाशी स्पर्धा करू शकत नाही, त्याचप्रमाणे कोणीही राजा भरताची बरोबरी करू शकत नाही. अशी तेजपुंज आणि अत्यंत उदात्त तत्वांचा अंगीकार करून उत्तुंग असे अलौकिक व्यक्तिमत्व साधलेल्या जडभरताचे हे व्याख्यान आहे. राजा भरताच्या वंशाचे वर्णन याच स्कंदात केले आहे. मनुष्य जन्म, तोही भारतवर्षात होणे, हे अनेक जन्माच्या पुण्याचे तादृश्य फल आहे, असे अनेकांनी गौरवोद्गार काढले आहेत. याचे कारण इथेच दडले आहे. राजा प्रियव्रतापासून सुरू झालेला हा वंश भरताच्या कीर्तीने भरतवंश म्हणवला गेला व पुढे त्याच्या पुत्रपौत्राने वर्धिष्णूकरिता विरजापर्यंत पोहोचवला. विरजाबद्दल असे म्हणतात की भगवान विष्णूमुळे जशी देवांची शोभा वाढते तशी विरजाने प्रियव्रताच्या वंशाला विभूषित केले. राजा प्रियव्रताच्या पराक्रमाने सप्तसमुद्र निर्माण झाले. या 7 द्वीपात ते आतील द्वीप आहे ते जंबूद्वीप आहे. याचा भूविस्तार 1,00,000 योजने आहे आणि हे गोलाकार आहे. हे कमल पुष्पाप्रमाणे आहे, अर्थात त्याचा आकार गोल वर्तुळाकार नसून लंबरूप आहे. हे आपण राहतो त्या पृथ्वीचेच जणू वर्णन आहे. मध्यात मेरू पर्वत, वरच्या भागात 3 विभाग, खालच्या भागात 3 विभाग, त्यापैकी खाऱ्या पाण्याच्या समुद्रापर्यंत 1000 योजने पसरलेली कुरुवर्ष सीमा अशी 9 वर्ष सीमावर्त आहे. इथे वर्ष हे कालगणनेचे एकक नसून ते सम्राटाच्या राज्यसीमेचे द्योतक आहे. जसे भरताचे भारतवर्ष मेरू पर्वत दक्षिणेला, इलावृत्तापासून पूर्व पश्चिम असे एका पाठोपाठ एक निषद, हेमकूट व हिमालय असे 3 पर्वत आहेत. निषद पर्वतापर्यंत गंधमादन, माल्यवान पर्वत आहेत. ते प्रत्येकी 2000 योजनांचे आहेत. यांना भद्राश्व वर्ष आणि केतुमाल वर्ष म्हणतात. अशा प्रकारे लोकांचे वर्णन करून या लोकांची प्राचीनता, पवित्रता आणि उत्तमता येथे सांगितली आहे. नंतर तेथून निघालेल्या नद्यांचे विशेषतः गंगा वर्णन केले आहे. त्यानंतर सूर्याच्या गतीचे वर्णन केले आहे. भूमंडलाचा विस्तार सांगितला. त्या आधारे द्यूलोकांचेही परिमाण जाणता येते. एकाच ज्ञानाची एक बाजू जाणली की दुसरी सहज जाणता येते. विदल धान्याच्या एका दलाची माहिती जाणली की दुसऱ्या दलाची माहितीही जाणून घेता येते. त्याचप्रमाणे इथे एका लोकांचे वर्णन केले आहे तसेच दुसऱ्या लोकांचेही थोड्या प्रयत्नाने जाणून येते. या 2 लोकांचे संधिस्थान अंतरिक्ष असते. याच्या मध्यात ग्रह, नक्षत्रे आणि त्यांच्या अधिपती सूर्य तिन्ही लोकांना प्रकाशित करते.
त्याच्या मंद जलद आणि समान गतीमुळे आयन होतात. जेव्हा सूर्य मेष राशीत असतो तेव्हा दिवस रात्र समान असतात. तूळ राशीतही असेच असते. यानंतर म्हणजे वृषभादी राशीतून सूर्य फिरत असताना दिवस रात्री मान एका एका घटकेने कमी होते. वृश्चिकादी 5 राशीतून जाताना एक एक घटका वाढत जाते. दक्षिणायन सुरू होईपर्यंत दिवस मोठा व उत्तरायण येई तो दिवस लहान होत जातो. अशा रीतीने सूर्याचा प्रदक्षिणा मार्ग 9,51,00,000 योजने वर्णिले आहे. मेरू पर्वताच्या पूर्वेला इंद्राची देवधानी, दक्षिणेस यमाची संयमनी, पश्चिमेस वरुणाची नीमलोचनी आणि उत्तरेस चंद्राची विभावरी नावाची नगरी आहे. या नगरीमध्ये वेळोवेळी सूर्योदय, मध्यान्ह, सायंकाळ आणि रात्र होते. त्यानुसार सर्व जीवांचे व्यवहार चालतात. ज्याचप्रमाणे सूर्य नक्षत्रांचे सुद्धा मार्गक्रांत करतो. ह्यासच ज्योतिषचक्र म्हणतात. प्रत्येक ग्रहाचे स्थिती व गतीचेही वर्णन करण्यात आले आहे. सूर्यापासून 1,00,000 योजने चंद्र, चंद्रापासून 3,00,000 योजनावर 28 नक्षत्रे, त्यापासून 2,00,000 योजने शुक्र आहे. हा सूर्याच्या शीघ्र मंद समान गतीप्रमाणे कधी मागे पुढे सोबत राहतो. हा पाऊस पाडणारा ग्रह आहे आणि तो लोकांना नेहमीच अनुकूल असतो. शुक्रापासून 2,00,000 योजनावर चंद्रपुत्र बुध आहे. हा जेव्हा सूर्याच्या पुढे जातो तेव्हा वादळ वारे, प्रचंड पाऊस आणि दुष्काळाची भीती उत्पन्न करतो. मंगळ अजून पुढे 2,00,000 योजने आहे. हा साधारणतः अमंगलच असतो. याच्या पुढे 2,00,000 योजने बृहस्पती आहेत, जो ब्राह्मण वर्णाचा अनुकूल आहे. 2,00,000 योजने त्याच्या पुढे शनी आहे, तो साधारण सर्वांनाच पीडाकार आहे. याच्यावर ध्रुवलोक आहे. ग्रह नक्षत्रादी ज्योतिर्गण जे सतत फिरतात त्यांना आधार म्हणून हा ध्रुवलोक आहे. या सर्व रचनेची तुलना शिशुमार नावाच्या जलचर प्राण्यासारखे दिसते. म्हणून त्याला शिशुमार चक्र अशी संज्ञा आहे. यानंतर राहूची गती, स्थिती आणि सप्तपाताल लोकांचे वर्णन आले आहे. अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, पाताळ अशी रचना आहे. सुतलात बळीराजा, तलातलात मय, महातलात तक्षक वगैरे सहस्त्रफणा नाग, रसातळ आणि पाताळातही नाग वस्ती आहे. पाताळ लोकाच्या खाली 30,000 योजने अंतरावर अनंत या नावाची भगवंताची तामसी कला आहे. तेही भगवंताचे विग्रह आहे. कदाचित व्रतवैकल्यात जे अनंत चतुर्दशीचे दिवशी अनंत व्रत करतात हे त्याचेच पूजन आहे. पांचरात्र तत्रात यालाच संकर्षण म्हणतात. त्यांची स्तुती इथे केली आहे. प्रलयकाली यांच्या दोन्ही भ्रुकुटी पद्यातून संकर्षण नावाचे रुद्रसमूह प्रकट होतात. ते संख्येने 11 आहेत, म्हणून 11 या संख्येला रुद्र असे म्हणतात. रुद्र या शब्दाचा विग्रह केला तर ऋतरोदनमतीही दुःखम द्रावमितीत रुद्रम असे होते. रडवणाऱ्या दुःखाचे द्रावण म्हणजे निरहरण करतो तो रुद्र असा अर्थ होतो. म्हणजे वस्तुतः रुद्र ही एकच देवता आहे. शुक्ल यजुर्वेदांतर्गत रुद्र सूक्तात ही या रुद्राची स्तुती प्रार्थना आहे. त्यात या ते रुद्र शिवातनूर घोरा पापकाशिनी अर्थात हे रुद्रदेवा तुझे पुण्य प्रकाशमय शरीर आहे. जी दृष्टी आहे त्याने आमच्यावर कृपा दृष्टी कर. ही प्रार्थना एकवचनी आहे, अर्थात रुद्र शिवस्वरूप एकच आहे. भागवतातील अनंताच्या भ्रुकुटीतून निघालेल्या रुद्रांना प्रत्येकी 3 डोळे होते असे वर्णन आहे. श्रुतीत रुद्र एकच दर्शविला आहे. ही विसंगती वाटली तरी तशी ती नसून व्यावहारिक सत्तेतील ती विविधता आहे. यानंतर नरकांचे विवरण आहे. माणसांचे सात्विक, राजस, तामस अशा विविध कर्मानुसार घडणाऱ्या पापकर्मामुळे कोणते नरक प्राप्त होतात याचे सविस्तर वर्णन केले आहे. नरक 28 प्रकारचे आहेत. फसवणूक, अपहरण करणारा तामिस्त्र, अंधता मिस्त्र नरकी पडतो. इथे आपण इतरांना जसे छळले, त्रास दिला तसाच त्रास रवरव नरकात होतो. जिवंत पशुपक्ष्यांना तो शिजवून खातो. त्याला कुंभीपाकी नरकात टाकतो व उकळत्या तेलात टाकतात. माता, पिता, ब्राह्मण आणि वेद यांची निंदा करतो. त्याला कालसूत्र नरकात तप्त तांब्याच्या मैदानात फिरावे लागते. काही कारण नसताना जे स्वधर्म वैदिक मार्ग सोडून नास्तिकतेने वागतात त्यांना असिपत्रवन नरकात ढकलतात. तिथे चाबकाचे फटकारे मारतात आणि पळू लागले तर तलवारीच्या धारासारख्या तीक्ष्ण पानाच्या झाडातून जावे लागते व शरीरावर असंख्य गाव बसतात. अशा प्रकारे व्यवहारात आपण जशास तसे वागून फार सरळपणाचा आव आणतो. किडा, मुंगी ढेकून चावतात
म्हणून त्यांना मारतो. हे कर्म निष्कलंक समजतो, पण तसे ते नसतेच. भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे जे कर्म निष्काम आहे, जे स्वार्थ प्रेरित नाही, द्वेषरहित आहे, तेच कर्म बाधत नाही आणि नरक टळू शकतो. पण सामान्यपणे आपण जशास तसेलाच सत्कर्मे समजतो. आपल्याला साप चावू नये म्हणून मारतो. असे प्रतिबंधात्मक कर्मच पापाची निष्पत्ती करते. ब्राह्मणांनी कुत्र पाळले तर त्याला प्राणरोध नरकात जावे लागते. तिथे त्याला बाणांनी घायाळ करतात. जे स्वतःला धनवान, श्रीमंत, पैसेवाला समजून इतरांना तुच्छतेने पाहतात, पैसा खर्च होईल, संपून जाईल म्हणून जे चिंता करतात, पैसा खर्चताना ज्याचे तोंड सुकून जाते, तसेच जो सतत पैसे मिळवण्यासाठी, वाढविण्यासाठी, साठवून ठेवण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या प्रयुक्त्या करतात, ते शुचिमुख नरकात जातात. तिथे त्याचे सर्व शरीर सुई धाग्याने शिवतात असे सांगितले आहे. तात्पर्य, कल्याणाच्या इच्छेने कर्म कोणतेही भगवत अर्पण करावे. श्री शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, याप्रमाणे मी तुला पृथ्वी, तिच्या अंतर्गत द्वीपे, वर्ष, नद्या, समुद्र, आकाश, पाताळ, ज्योतिर्गणना आणि वेगवेगळ्या लोकांचे वर्णन सांगितले. इहलोक आणि इहवादी यांच्यासाठी अर्थात प्रवृत्तीपर लोकांसाठी याचा उपयोग आहे. तथापि प्रवृत्तीपरता म्हणजे ईश्वर विमुखता नसून ते ईश्वर प्राप्तीचे भगवत भक्तीचे साधन म्हणून याचा अंगीकार केला तरी जन्माची इति कर्तव्यता साधू शकते. इथे पंचम स्कंदाची समाप्ती. गोपाळ कृष्ण भगवान की जय. षष्टम स्कंद. मनुष्य जन्माला आला म्हणजे त्याला कर्म करावेच लागते. न जातु तिष्ठत्य कर्मकृत असे वचन आहे. अकर्म कुणीच राहू शकत नाही. मानवाची सहज प्रवृत्ती सुख आनंद प्राप्तीचीच असते. ते आनंदधाम, सुखधाम ईश्वराचे परमधाम आहे. अर्थात ईश्वर प्राप्ती हेच मानवाचे अंतिम ध्येय असते. त्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते साधन, तो मार्ग कर्माचरणातून धर्माचरणातून जातो. म्हणून भागवत हे मुक्तीचे साधन असले तरी तिथपर्यंतच्या मार्गक्रमणाची प्रक्रिया विस्तृत सांगितलेली आहे. मानवाच्या मनोभूमीनुसार प्रवृत्ती निवृत्तीपर ज्ञान सांगावे लागते. कर्म करीत असताना त्याची फलनिष्पत्ती तर होतेच, मग कोणत्या कर्माचे पुण्य, कोणत्या कर्माचे पाप हे सामान्यपणे ठरवता येत नाही. व्यवहारी जगातले कर्म व्यवहारवारीच असणार, पण हे परिमाण पारमार्थिक जगात लावता येत नाही आणि मग इथे योग्य वाटले तरी ते तिथे अयोग्यही असू शकते. अशा कर्माचे फळ पापरूप असेल तर त्याची वाट नरक लोकात कशी लागते हे त्यामुळेच भागवतकाराला सांगावे लागले. हे सारे वर्णन ऐकून परीक्षिती शुकदेवांना म्हणाला, महाराज, मला असा मार्ग सांगा की ज्यामुळे मला या यमपुरीचे दर्शन घडणार नाही. तेव्हा शुकाचार्य म्हणाले, राजा, पापाचे प्रायश्चित शास्त्रात वर्णिले आहेत. त्या पापाचे योग्य प्रायश्चित केले तर पाप मुक्ती होते, पण त्याची पुनरावृत्ती झाली तर प्रायश्चितच नाही. पाप पुण्य शरीराने घडते तसे मनानेही घडत असते. मन संकल्प विकल्प करते, नंतर क्रिया घडते. ते कर्म पाप पुण्यात परिणत होते, तेव्हा मन ताब्यात ठेवणे हा त्यावर खरा उपाय आहे. मन तर प्रमादी आहे, ते सहज ताब्यात येत नाही. म्हणून प्रत्येक कर्म ईशस्मरणात करा. भगवंताने गीतेत अर्जुनाला सांगितले आहे, मा मनुस्मर युद्धच. युद्धसुद्धा मला स्मरून कर, म्हणजे तुला बाधणार नाही. युद्ध धनुष्यबाणांचे किंवा बॉम्ब गोळ्यांचे असते असे नाही. रोज किमान 2 वेळा तरी आपल्याला हातातोंडाचे युद्ध करावे लागतेच, आणि त्यासाठी दिवसाचे किमान 8 तास तरी साधन साध्याच्या समस्याबरोबर युद्धच करावे लागते. हे युद्धसुद्धा अनुस्मरणाने केले तर पाप पुण्याच्या अतीत आपले मार्गक्रमण होईल. परीक्षिता, पापफळाला नरक यातनांना भिवू नकोस. त्यापेक्षा ईशस्मरण कर, त्यामुळे भयाचा नाश होईल. आपले मन भगवतचरणी गुंतून राहिले तर त्याला यमपाश भय राहत नाही. यासंबंधी विष्णू भगवान आणि यमराज यांच्यामध्ये अजामिळ ब्राह्मणासंबंधी चर्चा आली. ती शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितली. परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी ध्यान, अर्चना आणि नामस्मरण असे 3 मार्ग आहेत. याचेच प्रतिपादन या 6व्या स्कंदात केले आहे. हे सिद्धांत रूपाने सांगितले तर ते लवकर आकळत नाही, म्हणून दृष्टांताची योजना केली जाते. इथे अजामिळाची कथा याच सिद्धांतासाठी दृष्टांत म्हणून आली आहे. कान्यकुब्ज नगरीत अजामिळ हा ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण असूनही स्वधर्माचा त्याग करून विषय सेवनात नेहमी निमग्न राहत असे. दासीभोग आणि त्यांचाच प्रपंच चालविण्यासाठी चोऱ्या माऱ्या, लुटालूट करीत असे. अशा प्रकारे वाईट कृत्ये करीतच तो वृद्ध झाला. त्याला 10 मुले होती.
सगळ्यात धाकट्या मुलाचे नाव त्याने नारायण ठेवले. त्याला त्याच्यावर फार प्रेम होते. सारखा नारायण नारायण म्हणून हाका मारित असे. नारायण जेवला काय, नारायण पाणी प्याला काय, नारायण झोपला काय, सारांश दिवसभरात तो 1000 तऱ्हेने नारायण नारायण म्हणत असे. तो त्याचा पुत्रस्नेह होता. त्याचा अंतकाळ त्याला आला. त्याला यमदूत आल्याचे दिसले. त्यांचे भयानक रूप पाहून अजामिळ घाबरला आणि मोठ्याने लांब खेळणाऱ्या नारायणाला हाक मारली. नारायणा, अरे ये रे यमदूत. नारायणा ये रे. यमदूत त्याचे प्राण काढीत असताना तिथे विष्णुदूत हजर झाले आणि त्यांनी यमदूताचा प्रतिकार केला. देवदूतांनी प्रतिकार केल्यावर यमदूतांनी विचारले, तुम्ही कोण आहात? देव, उपदेव किंवा सिद्धश्रेष्ठा सारखे तुमचे रूप दिसत आहे. कोण आहात आपण? देवदूत हसले आणि म्हणाले, तुम्ही धर्माचे दूत तर असाल तर धर्माचे लक्षण काय, धर्माचे तत्व काय आहे सांगा. दंडनीय कोण आहे? पापाचारी कोण आहे? पापाचरण करणारे सर्वच दंडनीय आहेत काय? हा मोठा मौलिक प्रश्न आहे. पापाचरण करणाऱ्यापैकी कुणीतरी दंडनीय नाही असा अर्थ इथे ध्वनित होत आहे. राजरोसपणे पाप करणारे किंवा चोराच्या घरी चोरी करणारे गुन्हा नाही अशी विचारसरणी त्यामुळे दृढमूल झाली. खरे तर परोपकार हे पुण्य आणि परपीडा हे पाप इतका साधा सरळ विचार याबाबत पूर्वसुरींनी मांडलाच आहे. तरीही हा प्रश्न उपस्थित झाला. त्याचे कारण धर्म अधर्म याची सांगड पाप पुण्य यांच्याशी घातली आहे हे होय. वेदांनी जे करावे म्हणून सांगितले ते धर्म आणि वेदांचा निषेध असलेली कर्मे ही अधर्म असा सुटसुटीत अर्थ झाला. कोणतेही कर्म गुणात्मकच असते, अर्थात सत्व रज तम आदी गुणांनी ते युक्त असते. याचा अर्थ कुणी पुण्यवान, कुणी पापी, कुणी पाप पुण्ययुक्त असे. 3 गुणांच्या प्राबल्यानुसार जीवाचेही 3 वर्ग पडतात. तसेच सुखी दुःखी आणि सुखी दुःखी असेही 3 वर्ग पडतात. ही त्रिविधता परलोकातही आहे आणि त्याचा संबंध या लोकी केल्या गेलेल्या त्रिविध गुण विभागाप्रमाणेच आहे. मनुष्य जन्माला आला म्हणजे त्याला कर्म करावेच लागते. परत आले. रामाने टाकलेला या क्रियेतून रामनाम विन्मुक्ता दाखवली आणि नामीपेक्षा नाम श्रेष्ठताही दाखवली. अजामेळाच्या मुलाचे नाव नारायण असले तरी त्या नावाचा देह श्रेष्ठ नाही. परमेश्वराने धारण केलेले म्हणून नाम श्रेष्ठ आणि पुण्यकारक ठरले व अजामेळाचा उद्धार झाला. इकडे यमदूत यमराजाकडे जाऊन इत्यंभूत हकीकत करून यमराजांना प्रश्न केला की संसारातील जीव 3 प्रकारची कर्मे पुण्यजनक, पापजनक आणि मिश्र करतात. त्याची अवस्था लावणारे शासक किती आहेत? यमदूतांच्या पारिपत्यामुळे त्यांना ही शंका आली. अजामेळ पापीच होता. त्याला नरकात नेणे आपले कामच होते. त्यावर अतिक्रमण का घडले? असा हा व्यावहारिक प्रश्न अर्थाचा प्रश्न असला तरी धर्म सूक्ष्म आहे. व्यवहारसुद्धा धर्ममूलकच असला पाहिजे. माझ्या ज्योतिष व्यासंगातील एक उदाहरण आहे. एक सद्गृहस्थ पत्रिका घेऊन आले. व्यवसाय निमित्तचा प्रश्न होता. कुंडली बघून त्यांना यथोचित मार्गदर्शन केले. त्यांच्या पत्रिकेत गुरु मकरेचा म्हणजे नीचेचा होता. त्यावर मी काहीच भाष्य केले नव्हते. ते स्वतः म्हणाले, माझ्या कुंडलीत गुरु बलवान नाही म्हणून कुण्या महाराजांनी पुष्कराज तर्जनीत पहिल्या बोटात घालायला सांगितला. तो मी घातला आहे. बघा बघा म्हणाला. गुरुचे रत्न गुरुच्या बोटात घातले. त्यांनी तसेच सांगितले. मग त्यात चुकले काय? ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे अधिष्ठान सर्वोपरी आहे. हातावर बोटावर मानलेले त्यांचे स्थान वितर्काला वाव देणारे आहे. गुरु शनी इतक्या जवळजवळ कसे? रवी शनी जवळ कसे? इथे धर्माने दिग्दर्शित केलेले तर्जनी हे बोट पितराप्रित्यर्थ उपयोगात आणायचे आहे आणि तसे करण्यासाठी पितृछत्र उडालेले असावे लागते. तरच मुद्रिका तर्जनीत घालावी. धर्म आधी नंतर शास्त्र. मुद्दा असा की यमदूतांचा व्यवहार योग्य असला तरी अंतकाले अंतकाले स्मरण मुक्त्वा हा धर्म ते विसरले. यमराजाने तरीही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले. माझ्याशिवाय ईश्वर या जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय यावर नियंत्रण असणारे ब्रह्मा विष्णू महेश आहेत. हे जगत एका कापडाप्रमाणे व त्यातील एक एक धाग्याप्रमाणे आहे. त्यामुळे धाग्यामुळेच कपडा आहे. धागे जर एकमेकांपासून विलग झाले तर जगतपटाचा स्वरूप नाश होईल.
एका एका तंतूचा नाश करण्यासाठी प्रलयाची गरज नसते. या जगतपटाची उत्पत्ती, स्थिती, नाश या कालबद्ध क्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची योजना आहे. आपण फक्त पापाचारी लोकांचे नियोजन करतो. पाप पुण्याचा निर्णय भगवंत स्वतःच करतात. पापी ठरल्यावर त्याचे शासन करणे हे आपले काम आहे. अजामिळाने अजाणता का होईना पण परमेश्वराचे नाम घेतले आहे, त्यामुळे त्याची पातके जळून गेली आहेत. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे, अशी श्री ज्ञानेश्वरांची ही ग्वाही आहे. अजामिळाचे पाप नष्ट झाल्यामुळे त्याच्या आयुष्याची उरलेली 12 वर्षे त्याला पुन्हा जगायला मिळाली. भगवंताचे चिंतन कशाही तऱ्हेने करा, प्रेमाने करा, द्वेषाने करा, मित्रभावाने करा, शत्रुभावाने करा, भगवंत कल्याणच करील. शिशुपालाने द्वेष केला, शिव्या घातल्या, त्याचा उद्धार केला. उद्धवाने गोपांनी मीरेने भक्ती केली, त्यांचाही उद्धार केला. पुतनेने दुष्टावा केला, रावणाने शत्रुत्व केले, बिभीषणाने मित्रभाव केला, या सर्वांचा भगवंताने उद्धारच केला आहे. पतितः रस्खलितः श्चार्तः श्रुत्वा वा विवशो ब्रुवन् हरये नमः इत्युच्चैर्मुच्यते सर्वपातकात्. पडताना, घसरताना, व्याकुळता आली असताना किंवा विवश झाले असताना केवळ हरिहरी म्हटले तरी सर्व दोषाचा नाश होतो. अजामिळाचा हा अपमृत्यू होता, गंडांतर योग होता. तो नाम उच्चारण्याने टळला. जो विशेष कृपेने, विशेष उपासनेने, सत्पुरुषांच्या आशीर्वादाने, गुरुकृपेने टळतो तो अपमृत्यू असतो. हे सारे दृश्य आणि उभयदूतांमधील संवाद ईश्वरी संकेताप्रमाणे अजामिळाने आसन्न मरणावस्थेत ऐकला आणि त्याचे अंतःकरण पश्चातापाने परिष्कृत झाले. नाम महिमा त्याला कळाला. तेव्हापासून त्याने भजन आणि केवळ भजनच केले. भोजन हे मात्र नाम मात्र राहिले, नाम मात्र अखंड सुरू राहिले. भोजनात गुंतला तो भजनाला मुक्तो, भजनात गुंतला त्याला भोजनात रस राहत नाही. जिभेच्या रसनेच्याच काय पण कोणत्याही इंद्रिय सुखाच्या विषयात जोवर रस वाटतो तोवर भजन रसाची गोडी कळत नाही आणि नामाचे चिंतन वाढल्याशिवाय भजनात रस निर्माण होत नाही. अजामिळाचा उद्धार झाला. अजा म्हणजे माया, माया जी नसते ती म्हणून अजा. अजा म्हणजे ब्रह्म असाही अर्थ होतो. जो जन्मला नाही तो अशा अजाची ब्रह्माची विग्रह ती माया, आणि हे न जाणता त्यात गुरफटतो तो अजामेळ, आणि हे जाणून जो नामरूप होतो तो ब्रह्मरूप होतो. श्रीमद आद्य शंकराचार्यांनीही म्हटले आहे, जीवो ब्रह्मैव नापरः. जीव हा अंशच आहे. देहाच्या माध्यमातून त्याला कर्मभोग देऊन मोकळाच होणे आहे. संसार करावाच लागतो, पण तो माझा माझा म्हणून करण्यापेक्षा देणे देत आहे असे समजून केला तर परमार्थाला अर्थ प्राप्त होईल. अन्यथा परमार्थही अर्थार्थी होऊन पुन्हा संसारच होतो. म्हणून भवसागरात पडले तरी रामनामासह पडा, नक्की तरुण जाल. प्राचीन भरीची कथा मागे येऊन गेली आहे. त्याच्या वंशात दक्ष नावाचा मुलगा झाला. या प्रजापती दक्षाने नारायणाची हंसगुह्यक नामक स्तोत्राने अर्चना केली. त्यानंतर त्याला हर्यश्च नावाचे 10,000 पुत्र झाले. त्याला परमहंस तत्वाचा स्पर्श झाला. नारदांनी त्यांची कूट प्रश्न विचारून परीक्षा घेतली. नंतर त्या सर्वांना संन्यास दीक्षा दिली. पुन्हा पुन्हा असे झाल्यावर प्रजा निर्माण होणेच थांबले. म्हणून दक्षाने नारदांना शाप दिला की तुम्ही एका जागी स्थिर राहू शकणार नाहीत. नारदांनी दक्षाला 60 कन्या होतील असा वर दिला व आता कुणालाच संन्यास देता येणार नाही असे दक्षाचे सांत्वन केले. त्यातील अदितीला 12 अपत्ये झाली. त्यापैकी एक त्वष्टा याच्या पुत्राचे नाव होते विश्वरूप, म्हणजे विश्व म्हणजे जग, विश्वरूप म्हणजे विष्णूचे जगतरूप. जगातील प्रत्येक पदार्थाला जो विष्णू रूपाने पाहतो तोच वैष्णव आहे. इथे सकाम आणि निष्काम उपासनेचे महत्त्व विशद करण्यासाठी वृत्रासूर कथा आली आहे. इंद्रसभेत एकदा बृहस्पतींचा अपमान झाला. सत्ता संपत्तीने उदंडता येते. गुरूंचा अपमान केला तर दारिद्र्य येते. बृहस्पतीच्या अपमानामुळे बृहस्पती इंद्रलोक सोडून निघून गेले. दैत्यांना संधी मिळाली. देवदैत्यांची युद्ध तर अखंड चालतच असते. देवलोकात विश्वरूपाकडून काही आगळीक घडली व इंद्राने त्यांचे शिरधडा वेगळे केले. त्वष्ट्याला राग आला. त्याने इंद्राचा नाश करणारा पुत्र व्हावा म्हणून यज्ञ केला आणि वृत्रासुराचा जन्म झाला.
व इंद्राशी लढताना गतप्राण झाला. वृत्रासूर जन्मासाठी ज्या मंत्राचा जप केला त्याच्या उच्चारणात उदात्त अनुदात्त स्वरांचा क्रम चुकला. इंद्र शत्रो विवर्धस्व म्हणताना इंद्र उदात्त स्वराने व शत्रो अनुदात्त स्वराने म्हटले, त्यामुळे अर्थाचा अनर्थ झाला. वेदमंत्रात हेच रहस्य आहे, म्हणून तो सर्वमुखी असू नये असा प्रघात पडला. वृत्रासूर पूर्वजन्मात राजा चित्रकेतू होता. त्याला महासिद्धी प्राप्त होत्या. एकदा तो आकाशमार्गे जात असता शंकर पार्वतीला त्याने एकत्र पाहिले आणि आरोपित केले की भरसभेत असे करताना तुम्हाला लाज वाटत नाही काय? भगवान शंकरांनी या आधीच मदन जाळीला होता, तरी कामदेवाने आगळीक केली व म्हणाला, तुम्ही समाधी अवस्थेत मला जिंकले, पण पार्वतीला आलिंगन देऊन काम विजय मिळवू शकणार नाहीत. या युद्धासाठी शंकर पार्वतीला अंगावर घेऊन बसले होते. आता कामदेवाने आपला मदनबाण सोडला व भगवान शंकरांनी अर्धनारी नटेश्वराचे रूप घेतले व तिथे ऐक्यभाव निर्माण झाला. नटेश्वर ही कलेची देवता आहे. कलेच्या उपासनेत किंवा कलेच्या माध्यमातून ईश उपासनेत स्त्री पुरुष असा भेदभाव न ठेवला तर ऐक्य साधते. चित्रकेतूच्या आक्षेपाला गंगाधरांनी तर क्षमा केली, पण पार्वती मातेला अपमान सहन झाला नाही. त्यांनी चित्रकेतूला पुढल्या जन्मात राक्षस हो असा शाप दिला. तो हा वृत्रासूर होय. हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष यांचा वध झाल्याने दिती शोकमग्न होती. तिने कश्यप ऋषींची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घेतले. कश्यपांनी तिला वर माग असे सांगितले, तेव्हा दितीने इंद्राला मारणारा पुत्र द्या असा वर मागितला. कश्यप चिंतेत पडले, तरी म्हणाले, मी तुला एक व्रत सांगतो, ते उत्तम प्रकारे केलेस तर तुझी इच्छा पूर्ण होईल. नंतर कश्यपांनी तिला पुंसवन नावाचे व्रत आणि त्याचे नियम सांगितले. विधिविधानात चूक झाली तर अनिष्ट होईल असेही सांगितले. दितीने मोठ्या कसोशीने व्रताचरण आरंभिले, परंतु एके दिवशी ती थकून गेली व जेवणानंतर हात तोंड न धुताच झोपली. तिच्या व्रताचा भंग झाला. इंद्राने डाव साधून तिच्या गर्भाचे 7 व त्यांचे 7 तुकडे केले. त्या तुकड्यांनीच विनंती केल्यावर ते 49 मरुतगण म्हणून जन्मले. हे पुंसवन व्रत करणाऱ्यांना स्त्रियांना उत्तम वर प्राप्त होतो. विधवांना पापमुक्त होऊन वैकुंठ लोक मिळतो. पुत्र मरत असतील अशांना उत्तम चिरायू पुत्र प्राप्त होतो. अभागी स्त्रीला भाग्य प्राप्त होते. कुरूप स्त्रीला सुंदर रूप प्राप्त होते. रोगी रोगमुक्त होतो. पुंसवन व्रताचे कथन करून षष्टम स्कंदाची समाप्ती होते. षष्टम स्कंद समाप्त. गोपाळ कृष्ण भगवान की जय. सप्तम स्कंद. आत्तापर्यंत भगवंतांनी जीवावर केलेल्या कृपाप्रसादाची आपण चरित्रे पाहिली. भगवंत जीवावर अनुग्रह करीतच असतात, पण जीव त्याचे ग्रहण कसे करतो यावर त्याच्या प्रगतीचे परागतीचे फळ ठरते. अनुग्रहाचा सदुपयोग करणाऱ्याची पुष्टी होते. उपदेशाचे अनुपालन करणारा ऐहिक पारलौकिकाच्या दृष्टीने पुष्ट होतो, इतर दुष्ट होतात. गुरु उपदेशाचेही असेच आहे. श्रद्धावान लभते श्रेय. गुरु उपदेशाप्रमाणे आचरण करणारा शिष्य प्रगत होतो, भवसागर उतरून जातो. पुढे तोही गुरुच होऊ शकतो. तसे भगवत भक्तीने जीव देवही होतोच. अद्वैत मताप्रमाणे जीव सतत प्रगतीच करील तर प्रत्येक वेळी वरच्या लोकात जाऊन शेवटी आनंद लोक प्राप्त करू शकतो. भू भुव स्वः हे मात्ररूपी 3 लोक, मह जन तप हे पितृरूपी 3 आणि सत्य हा 7वा लोक पादाक्रांत केल्यावर त्याची पुनरावृत्ती होत नाही. ब्रह्मस्तंभपर्यंत त्याचे पुण्य संपले की त्याला खाली यावेच लागते. त्याला अवतार म्हणा, अधपतन म्हणा अथवा पुनर्जन्म म्हणा. हे का घडते तर गुरु उपदेशानंतरही गुरुवाज्ञेचे पालन आत्मबुद्धीने करण्यामुळे आपल्याला आवडते तेच गुरूंनी सांगावे किंवा गुरुमुखातून आपल्याला पाहिजे ते वदवून घेणे म्हणजे गुरुभक्ती नव्हे. मी मंत्री कधी होईन? यावर्षी होईल काय? मी यावेळी निवडून आलोच पाहिजे, होईल काय? असे प्रश्न होकारार्थी उत्तराच्या अपेक्षेने गुरूंना विचारणे म्हणजे गुरूंचा आणि त्यांच्या ज्ञानाचाही उपहास करणे होय. गुरूंकडून शाश्वत फळाची अपेक्षा करावी किंवा ऐहिक लौकिक बाबतीत गुरु सांगतील ते शिरोधार्थ मानावे, अन्यथा युधिष्ठिरासारखे जमिनीवर यावे लागते. श्रीकृष्णाला आपला मार्गदर्शक गुरु मानल्यानंतर त्यांच्या वचनाची सत्यासत्यता जोखणे हे गुरुच्या आज्ञेचे उल्लंघनच ठरते. अश्वत्थामा हतः मन म्हटल्यावर तो कोण माणूस की हत्ती असा बुद्धीचा विक्षेप करू नये. गुरु आज्ञेचे आपल्या बुद्धीने पालन सफल होत नाही, म्हणून जीवाची शिष्याची पुष्टी होत नाही. भागवतात सांगितले आहे, अनुग्रहांचा सदुपयोग करणारे पुष्ट होतात, देवत्व पावतात, उद्धरून जातात. या उलट वागणारे दैत्य होतात.
वासनेच्या अधिष्ठानावर जगणारेच या जगतचक्राची गती सुरू ठेवतात. या वासनांचे 3 वेगवेगळे प्रकारचे वर्णन या स्कंदात केले आहे. सत्वासना, असत्वासना आणि मिश्र वासना असे 3 प्रकार भागवतकारांनी केले आहेत. वासनेच्या प्रभावाने जीवाला मुक्तीचा अभाव आहे. जशी वासना तसे प्राप्तव्य असल्यामुळेच हरिणाच्या जन्माला भरताला जावे लागले. कीटक भिंगुडीच्या जन्माला जातो, अर्थात ज्याचे चिंतन केलेल्या स्वरूपात ते विलीन होते. मग ईश्वरांचे चिंतन केले तर सारूप्यता मुक्ती मिळणे काय कठीण आहे. निर्गुण असलेले भगवंत सृष्टीच्या उत्पत्तीपासून रजोगुण, पालनापासून सत्वगुण व संहारापासून तमोगुण प्रधान होतात. दुष्टांचा, दैत्यांचा संहार करणे हे जगतकार्य म्हणून करतात, म्हणून त्यांची त्यात अनासक्ती असते. अनासक्तीने केलेले कर्म ठरत नाही, कर्म ठरत नाही, म्हणून त्यास लीला म्हणतात. भगवंतांनी दितीच्या पुत्रांना मारले. त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी कश्यपांनी पुंसवन व्रत दितीलाच दिले. त्यामुळे प्राप्त झालेल्या गर्भाचेही तुकडे केले. हे ऐकून राजा परीक्षिताने विचारले, भगवंत जर समदृष्टी आहेत तर दैत्यांचा संहार का केला? तेव्हा श्री शुकाचार्य म्हणाले, राजा, तुझ्या आजोबांनी युधिष्ठिरांनी राजसूय यज्ञ केला. त्यावेळी नारद मुनी तिथे उपस्थित होते. त्यांना हाच प्रश्न विचारला होता. शिशुपाल, दंतवक्त्र यांचा भरसभेत जेव्हा अंत केला त्यावेळी त्यांची जीवज्योत कृष्णात विलीन झाली. ते पाहून धर्मराजाने विचारले, शिशुपाल, दंतवक्त्र हे तर श्रीहरींचा द्वेष करणारे होते, मग ते भगवतलीन कसे झाले? शिशुपाला चेदी देशाच्या राजाचा मुलगा, नात्याने कृष्णाच्या आत्याचा मुलगा, आतेभाऊ, युधिष्ठिराचा मावस भाऊ होता. जन्मतः त्याला काही विकृती होती, त्यामुळे तो विद्रूप दिसत होता. त्याचे जातक वर्तवितांना पंडितांनी सांगितले होते की ज्याच्या स्पर्शाने याची कुरूपता गळून पडेल त्याच्याच हाताने त्याचा अंतही होईल. माता पिता प्रत्येकाच्या स्पर्शाची परीक्षा घेऊ लागले. एकीकडे बालकाचे व्यंग जावे हा उद्देश, दुसरीकडे ज्याच्या स्पर्शाने असे होईल त्याला तिथेच संपवायचे आणि बालकाच्या मृत्यूचे कारणच शिल्लक ठेवायचे नाही, असाही कदाचित सुप्त भाव. माता पित्याचे अंतःकरण पुत्रासाठी काहीही करण्यास सिद्ध असते. काही काळ असाच गेला. तेवढ्या काळात कुणाच्याही स्पर्शाचे प्रत्यंतर आले नाही. एकदा श्रीकृष्ण तिथे आले. आत्याने त्यांच्या मांडीवर बाळ ठेवले आणि एकदम त्याचे व्यंग जाऊन ते सुंदर झाले. हर्ष आणि खेद, आनंद आणि दुःख हातात हात घालून कसे येतात त्याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे. बालक अव्यंग झाल्याचा आनंद करावा की त्याचा मामे भाऊच त्याची हत्या करणार याचे दुःख करावे, दिगमूढ अवस्था झाली. शिकारी हत्यारा सापडताच त्याला संपवण्याचा मनसुबाही उद्ध्वस्त झाला. भाच्याला कसे मारणार? शेवटी त्याला हात जोडून विनंती केली. शिशुपालाच्या आयुष्याची भीक मागितली. कृष्णांनी त्यांचे 100 अपराध क्षमा करण्याचे वरदान दिले. श्रीकृष्णाची ही हकीकत कळल्यावर शिशुपाल दंतवक्त्र बोलावया शिकल्यापासून कृष्णाला दुरुत्तरे करीत, त्याचा द्वेष करीत युधिष्ठिरांच्या राजसूय यज्ञात 100 भरले आणि त्याचे शिरकमल श्रीकृष्णांनी चरलीन झाले. द्वेषाने, मत्सराने, प्रेमाने, भक्तीने, रागाने, लोभाने कसेही भगवन नामाचे संकीर्तन केले तरी त्या जीवाचा उद्धारच होत असतो. कंसाने भयाने, उद्धवाने प्रेमाने, मीरेने भक्तीने, गोपींनी कामभावनेने, रावणाने शत्रुभावाने, विभीषणाने मित्रभावाने परमेश्वराशी सारूप्यता मुक्ती मिळवली. कोणत्याही भावाने भगवन नाम स्मरण केले तरी भगवंत त्याला भवसागरातून पार नेतात, त्याचा उद्धार करतातच. कलियुगात तर ईश्वर प्राप्तीसाठी अनेक मार्ग आणि त्या मार्गाचे अभिमानी स्वमताग्रही होऊन आपलाच मार्ग कसा श्रेष्ठ आहे हे प्रतिपादन करताना वाद घालतात. कुणी मायावादी, कुणी एकेश्वरवादी, कुणी निरीश्वरवादी, कुणी द्वैतवादी, कुणी अद्वैतवादी, कुणी द्वैताद्वैती, कुणी विशिष्टद्वैती, कुणी ब्रह्मसत्यम जगन्मिथ्यावादी, कुणी पूर्णवादी. वाद कितीही असले तरी त्याचे प्रतिपाद्य एकच आहे. सगळ्या वादांची परिणिती एका तत्वातच विलीन होते. याकडे मात्र वादींची दृष्टी नसते. वादे वादे जयते तत्वबोध असे वचन आहे. शुक्ती रजत, सर्परज्जू किंवा घटपटादी चर्चा या परमेश्वर स्वरूपाने निर्गुण निराकार निरवयव आनंद स्वरूपाचे शब्दज्ञान ठरते. मीरेसारख्या भक्तीने मात्र सायुज्यता मिळते. आधी त्याचे ज्ञान मिळवावे, नंतर ज्ञानोत्तर भक्ती सफल सुफल होते. हे कल्पितावरील प्रेमापेक्षा प्रत्यक्षावरचे प्रेम म्हणून जरी ते चांगले वाटले तरी त्याला जाणून घेण्याच्या वाटा इतक्या प्रकाराने वाटलेल्या असतील आणि त्याचे उच्च नीचत्वच चर्चेच्या गुऱ्हाळात अडकलेले असेल तर अस्ति कल्पनाच निष्ठेने राबविली तर भक्तीच्या शक्तीनेच आनंद लोकाची प्राप्ती होऊ शकते. नारद म्हणाले,
शिशुपाल दंतवक्त्र हे पूर्वजन्मीचे भगवान विष्णूंचे द्वारपाल होते. जय विजय त्यांच्या शापाची आणि 3 जन्मानंतर उद्धाराची कथा मागे आलेलीच आहे. पहिल्या जन्मी हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष, नंतर रावण कुंभकर्ण आणि शेवटी शिशुपाल दंतवक्त्र. युधिष्ठिरांनी नारदाला हिरण्यकश्यपू व प्रल्हादाबद्दल विचारले. तेव्हा नारद म्हणाले, दितीचे 2 दैत्यपुत्र होते, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. हिरण्याक्षचा वध वराह अवतारात झाला. हिरण्यकश्यपूला प्रल्हाद नावाचा पुत्र झाला. हिरण्यकश्यपूला भावाच्या वधाचा बदला घ्यावयाचा होता. म्हणून त्याने तपश्चर्या आरंभिली. त्यात एकदा व्यत्यय आला, तो पोपटाच्या नारायण म्हणण्याचा. त्याने ती गोष्ट कयाधूला त्याच्या पत्नीला सांगितली. कयाधू त्यावेळी गर्भवती होती. त्या गर्भातच नारायण नारायण त्याने ऐकले आणि तोच प्रल्हाद महान भगवत भक्त झाला. आज तर गर्भसंस्कार विस्मृतीत गेला आहे. असो, हिरण्यकश्यपूने तप करून वर तर मिळविला, पण इकडे प्रल्हाद मात्र गुरुकुलातही 6 अध्यायींना भगवंताचा महिमा सांगत असे. पिता दैत्य आणि पुत्रभक्त, साहजिकच संघर्ष सुरू झाला. दैत्यांच्या विद्वेषाचा कडेलोटच असतो. त्यांच्या व्यवहारात अतिरेक, भक्तीतही अतिरेकच असतो. भक्तीमध्ये रावणाने स्वतःच्या शिरांचे वाद्य केले आणि शंकरांना प्रसन्न करून घेतले. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला स्वतःच्या पुत्रालाच डावावर लावले, त्याचा अनन्वित छळ केला. तेव्हा त्याच्या रक्षणासाठी भगवंत चराचरात व्यापलेला आहे हा सिद्धांत जगाला पटवून देण्यासाठी स्तंभातून नरसिंह रूपाने प्रगट झाले आणि दैत्यांचा उद्धार केला. प्रल्हादाला आपला उपास्य देव नारायण सगळीकडेच आहे यावर दृढ विश्वास होता. अग्नी, काष्ट, जल, वायू, आकाश सर्वत्रच. तो नाही असा ठावच नाही, अशी जागाच नाही, असे त्याच्या मनाची पक्की खात्रीच होती. आपण लेकरू व तो पालक अशी भावना असली तर बालकाचे कल्याणच होते. मग अग्नी असला म्हणून काय झाले? वाघ, सिंह प्राण्यांना मारणे आपला धर्म मानतात, तरी आपल्या शावकाला, पाडसाला, पिल्लांना मारतील काय? सिंहाच्या अंगावर मुक्तपणे त्याचे पिल्लू संचार करते, त्याला सिंह मारील काय? वानरीचे पिल्लू त्याच्या आईला घट्ट बिलकते. वानरी या झाडावरून त्या झाडावर उडी मारते. पिल्लू जोवर मातेवरच विसंबून असते तोवर त्याला मरणाचे भय नाही. त्याला स्वतःच्या सुरक्षिततेसाठी इतर आधाराची गरज वाटली आणि तिकडे हात पसरला की गच्छंती. तसेच अग्नी वगैरेच उपद्रव त्याला वेगळा मानल्यावरच होतात. अग्नीला अग्नीचे भय नाही, दोघेही एकरूपच आहेत, अशीच धारणा परमेश्वराविषयी प्रल्हादाची होती. म्हणून त्याला असा अनुभव आला. नयनम छिंदती शास्त्रानी नयनम दहती पावका. हिरण्यकश्यपूला ब्रह्मदेवाचे वरदान प्राप्त होते. त्यामुळे तो स्वतःला अमर, अजय, सर्वशक्तिमान समजत होता. पण या जगात जो येतो तो कधीतरी नाश पावतोच. ज म्हणजे जन्मणे व ग म्हणजे गमन करणे. जन्मणे जगणे व मरणे गमन करणे हा सृष्टीचा क्रम आहे. त्याला कुणीही अपवाद नाही. स्वतः परमेश्वराचे अवतारसुद्धा, राम कृष्णसुद्धा यातून सुटले नाहीत. हिरण्यकश्यपूचा हा भ्रम होता. त्याचा मृत्यू दिवसा नाही, रात्री नाही, घरात नाही, बाहेर नाही, माणसाकडून नाही, पशुकडून नाही, असा वर मिळाला असला तरी काळ हा अनंत आहे. त्याला असे शब्दात बद्ध करता येत नाही. जसे जन्म आणि मृत्यू याच्यामधील भागास जीवन आयुष्य म्हणतात, तसेच मृत्यू आणि पुन्हा जन्म यामध्येही पितर व इतर लोकातील काळ आहे. तो अदृश्य असला तरी जीवनचक्राची सृष्टीक्रमाची संगती तो असल्यावाचून पूर्ण होत नाही, लागत नाही. मी कोण आहे? इथे का आलो? माझ्याप्रमाणेच इतरांना सुख का नाही? किंवा माझ्यासारखे इतरही दुःखी का नाही? एका झाडांची फुले असली तरी प्रत्येकाला पूजेत का मान नाही? अशा प्रश्नांची उत्तरे मृत्यूनंतरच्या काळाला गृहीत धरल्याशिवाय सापडत नाहीत. याच कालखंडातील त्या जीवाने केलेल्या कमाईचे, कर्माचे ते दृश्य फळ आहे. आता घडणाऱ्या घटना पुढे होणाऱ्या घटनांची नांदी व मागे होऊन गेलेल्या घटनांची बांधील असते. विजयाच्या प्रमादामुळे त्यांना मिळालेल्या शापाची बांधील हा हिरण्याक्ष हिरण्यकश्यपूचा जन्म, परमेश्वराशी विद्वेषी अनुसंधानातून पुढे होणारा रावण कुंभकर्ण व त्यानंतर शिशुपाल दंतवक्त्र या जन्मांची नांदी होत. त्याला काळ शब्दबद्ध करता येत नाही. शब्दच आकाशरूप आहे, त्याचीच अतिव्याप्ती आहे. तसा काळही अनंतच आहे, कारण काल ही अनंत असलेल्या ईश्वराचेच रूप आहे. हिरण्यकश्यपूच्या शब्दातून काळ सुटलाच. संध्याकाळी उंबरठ्यावर अर्धे शरीर नराचे व अर्धे सिंहाचे नखांच्या साह्याने त्याचा अंत झाला. दैत्याला दिलेल्या वरातील सर्व अटी पाळून
भक्तांचा रक्षक भगवंत चराचरात व्यापलेला आहे हा सिद्धांत प्रत्यक्ष रूपाने दाखविण्यासाठी नरसिंह भगवान स्तंभातून प्रगटले आणि सहकर्तृत्वाचा दुराभिमान बाळगणाऱ्या दैत्याचा विनाश केला. देवाचे किंवा दैवाचे अधिष्ठान नाकारून स्वकर्म कर्तृत्वनिष्ठा हिरण्यकश्यपूच्या रूपाने तर देवाचे व दैवाचे कश्यपूच्या रूपाने तर देवाचे व दैवाचेच अधिष्ठान यालाच स्वाधिष्ठान समजून भक्ती हेच कर्म कर्तृत्व मानून चालणारे प्रल्हादाच्या रूपाने आपल्या आपल्या गतीला प्राप्त होतात असे इथे स्पष्ट केले आहे. यद्यत कर्म करोनी तद दाखिलम शंभोत वाराधनम. दुष्टांचा संहार तर करावाच लागतो, पण या सर्व प्रक्रियेत दुष्टांशी घडलेल्या साहचर्यानेही सज्जनांचा क्षोभ होत असतो. नरसिंह भगवंताच्याही वृत्तीत क्रोधावेश उत्पन्न झाला. त्यांच्या नखांची दैत्य विषाने आग होऊ लागली तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी सर्व देवच नव्हे तर प्रत्यक्ष लक्ष्मी देवीही धजावत नव्हते. तेव्हा ब्रह्मदेव प्रल्हादाला म्हणाले, बाळ, तुला त्रास दिल्यामुळे भगवान क्रोधाविष्ट झाले आहेत. आता तूच त्यांच्याजवळ गेलास तर ते शांत होतील. प्रल्हादांनी नरसिंह भगवंताच्या चरणावर लोटांगण घातले. बालकाच्या कोमल स्पर्शानेही नरसिंहदेव शांत झाले. तेव्हा प्रल्हादांनी देवाची स्तुती करण्यास प्रारंभ केला. शंकरादी देव प्रत्यक्ष लक्ष्मी देवी यांच्याकडूनही जे शक्य नाही ते केवळ भक्तीने साध्य झाले. धन रूप तप विद्या ओज तेज बल बुद्धी या कोणत्याही गुणांच्या प्रभावाने भगवंत संतुष्ट होत नाहीत. ते स्वतःच षड्गुणेश्वर संपन्न आहेत. त्यांना याचे काय कौतुक. आम्ही मात्र उगाच ऐश्वर्याचे प्रदर्शन करीत भगवत पूजेचे जाहीर समारंभ करीत असतो. देवभक्तीचा भुकेला आहे. प्रल्हाद म्हणाले, मी असुर कुलोत्पन्न आहे, त्यामुळे तुझी स्तुती करण्यायोग्यही नाही. आपल्या भक्तीने भगवंताला अवतार घ्यायला ज्याने भाग पाडले तो महान भगवत भक्त प्रल्हाद स्वतःला अज्ञानी समजतात. जो आपल्यातले न्यून जाणतो तोच ज्ञानी असतो. काय आहे काय नाही दोहींची ज्याला जाण आहे तोच ज्ञानी नाही काय. जो स्वतःला पूर्ण समजतो ज्ञानी समजतो त्याला स्वतःतील न्यूनत्व कळत नाही, त्यामुळे तो अज्ञानीच असतो. जो सिद्धपणे बद्ध झाला तो अवघाची नागवला असे समर्थांनी म्हटले आहे. असो, श्री नरसिंह भगवान प्रल्हादाच्या स्तुतीने प्रसन्न झाले आणि त्याला वर माग म्हणाले. त्यावेळी भक्त प्रल्हाद म्हणाले, हे देवादिदेव, मला कोणताच वर मिळविण्याची अभिलाषा नाही, पण वर देणारच असाल तर मला कोणत्याही कामनेची कधीही इच्छा होऊ नये असा वर द्या. प्रल्हाद बालक होते तरी आपल्या पित्याने वर प्राप्त करण्यासाठी केलेल्या तपाचे व वरामुळे आलेल्या अहंकारामुळे सर्व कामभोगांची लालसा निर्माण झाली व धर्म धृती लज्जा आणि स्मृती लयाला गेली असल्याचे प्रत्यक्ष प्रमाण पाहिले होते. देवाची भक्ती करा, गुरूंची सेवा करा, पण त्या बदल्यात वराची किंवा ऐहिक लाभाची अपेक्षा करून कर्म कराल तर तात्कालिक लाभ तर होईल, पण तो व्यवहार होईल. सारे तप त्याचे मूल्य ठरेल. परमार्थ व पारलौकिक लाभ नष्ट होईल. कुणा भक्ताला काय द्यावे, कुणाचा काय अधिकार आहे हे आपल्या उपास्याला ठरवू द्या. प्रल्हादांनी विनंती केली, हे भगवान, माझे पिता आपले शतशः अपराधी आहेत, तथापि कृपा करून त्यांना आता तरी सद्गती द्या. प्रल्हाद नेणते आहेत. भगवंताची कोणतीही कृती सद्रूप असते, ते समदृष्टीच आहेत. शिशुपाल, दंतवक्त्र, रावण, कुंभकर्ण, हिरण्याक्ष असे अनेकानेक दैत्य संपविले, परंतु कुणाला स्वतःच्या मांडीवर घेतले काय. भगवंताने मांडीवर घेतलेला कुणीही जीव हा सद्गतीलाच जात असतो. तरीही नरसिंह भगवान म्हणाले, तुझ्यासारखा भक्त पुत्र हा त्याच्या स्वतःच्या सत्कर्माचा बळावर पित्याचा उद्धार करीत असतो. पुन्नाम नरकात रायते सहपुत्रः अशी पुत्र शब्दाची व्याख्याच आहे. सत्शील सदाचारी भगवत भक्त पुत्र त्याच्या 21 कुळांचा उद्धार करतो. तू पित्याचाच विचार करतो आहेस. पित्याचे 7, मातेचे 7 आणि श्वशुराचे 7 असे 21 कुळे उद्धरतात. माझ्या अंगावर ज्याला मी घेतले त्याची अधोगती होत नाही. म्हणून स्वतःचे, पत्नीचे, मुलाचे, कुणाचेही व्हा अथवा न व्हा, पण भगवंताचे जरूर व्हा. परीक्षिताने शुकाचार्यांना विचारले होते की भगवंत समदृष्टी आहेत तर दैत्यांचा संहार का करतात. त्याचे उत्तर या कथेच्या माध्यमातून परीक्षितांनी समजावले आहे. प्रल्हादांच्या नकारानंतर ही भगवंतांनी प्रल्हादाला एक मन्वंतरापर्यंत सुखेनैव राज्यभोगाचा वर दिला. राज्याभिषेक केला. राजसूय यज्ञात शिशुपाल वधाचे दृश्य पाहून स्तिमित झालेल्या धर्मराजांनी प्रश्न विचारला होता. त्या अनुषंगाने श्री नारदांनी भक्त प्रल्हाद चरित्र सांगितले. धर्मराजांच्या चेहऱ्यावर तरीही आनंदाचे भाव प्रगट झाले नाहीत. तेव्हा नारद म्हणाले, प्रल्हादांनी वयाच्या 5व्या वर्षापर्यंत अशी कोणती साधना केली ज्यामुळे त्यांना प्रत्यक्ष भगवंत भेटले.
माझे 55 वय झाले, एकदाही भगवंत मला भेटले नाहीत. असे का? नारद म्हणाले, प्रल्हादाला भगवंताची ओळख गर्भवासातच झाली. त्याचा भगवंताविषयी तात भाव आहे. आप्तभावाने भगवान तुझ्याजवळ आहेत, पण फार जवळचे सामान्य दृष्टीला दिसतच नाही. गुरूंकडून ती दृष्टी प्राप्त करून घ्यावी लागते. नेहमी जवळ राहणाऱ्यांचे दोषच दिसतात, तसे सुखातही भगवंत दिसत नाही. संयोगात दोष दिसणे आणि वियोगात गुण आठवणे हाच तर जीव मात्राचा स्वभाव आहे. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराचे मामेभाऊ आहेत. कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम अशी ज्यांची योग्यता आहे, असे कृष्ण धर्मराजाच्या यज्ञात ब्राह्मण जेवून उठल्यावर त्यांच्या पत्रावळी उचलीत होते. काम कोणतेच हलके नसते आणि करणाराही सामान्य व्यक्ती असेल असे समजण्याचे कारण नाही. लोकांच्या नजरेत भरणारी कामे केली म्हणजेच उत्तम काम झाले असे नाही. जेवणावेळी स्वादिष्ट पदार्थ कुणीही वाढीलच, पण उष्ट्या पत्रावळी काढून जागा स्वच्छ केल्याशिवाय दुसरी पंगत कशी बसेल? या दृष्टीने पाहिले तर साफसफाई करून चांगली जागा उपलब्ध करून देतो. प्रगतीच्या मार्गावर तुमच्या अडचणी, अडथळे, अस्वच्छता दूर करतो, तोच देव नाही काय? युधिष्ठिराच्या राज्यारोहणापर्यंत आणि पुढे राजसूय यज्ञापर्यंतचा मार्गक्रमणातून आलेल्या असंख्य अडथळ्यांना, अडचणींना दूर करण्यासाठी ज्याने अनेकदा मदत केली, मार्गदर्शन केले, तो आपला रक्षणकर्ता असा देवच आहे, हे वयाच्या 55व्या वर्षापर्यंतही धर्मराजाला कळाले नाही. कारण संयोगात दोष दर्शनम, कृष्णाचे पत्राळी काढणे, हा कर्मयोग सिद्धांत प्रतिष्ठापनाचा उपक्रम आहे. पत्राळीच उचलणे श्रेष्ठ कर्म आहे असे समजून त्या उचलण्यासाठी भांडणे करू नयेत. सहज कर्म कौंतेय सदोषमापी नित्यजेत असे गीतेत कृष्णांनी सांगितलेले आहे. यज्ञात कामाची विभागणी करीत असताना कृष्णाला कुणीच गृहीत धरले नाही, म्हणून सहज प्राप्त झालेले कर्मही भगवंतांनी केले. तेच कर्म जर उत्कृष्ट ठरविले तर जेवण वाढायलाच कुणी राहणार नाही, मग उष्ट्या पत्रावळी कुठल्या? तेव्हा नुसते कर्म श्रेष्ठ कोणतेच नाही. जे आपल्या वाट्याला आले ते त्याची घृणा न करता कौशल्याने करणे हा कर्मयोग आहे, असे या कृष्णकृत्यातून जाणावे. आपण विवेचनात जसे भरकटलो तसाच धर्मराजही 55 वर्षे भरकटला आणि जवळ असलेला देव त्याला कळाला नाही. नारद म्हणाले, युधिष्ठिरा, देव ओळखावा लागतो, तो भक्तिभावाने, तात भावाने. शेवटी नारदांनी धर्मराजाला कृष्णाकडे बोट दाखवून अयम ब्रह्म म्हणून देव दाखविला. इदम ब्रह्म असा शब्दप्रयोग मंत्रातून केला आहे, तर भागवतात नारदांच्या तोंडी अयम असा उल्लेख आहे. इदम म्हणताना वस्तुरूपाचा निर्देश आणि अयम म्हणताना अधिकाराचा, स्वाधीनतेचा भाव प्रगट होतो. नारदांनी धर्मराजाला उपदेश केल्यानंतर कदाचित धर्मराजालाही असे वाटले की नारद श्रेष्ठ धर्मवेत्ते आहेत. आपण धर्मराज असलो तरी नारद मुनी ब्रह्मपुत्र आहेत, श्रेष्ठ आहेत. त्यांच्याकडूनही धर्माविषयी जाणून घेतले पाहिजे. आपण स्वतःला कधीच सर्वज्ञ समजू नये, कारण ज्ञान अगाध आहे. जीवाची आयुर्मर्यादा कमी आहे. एवढ्या काळात आपण फारच मर्यादित ज्ञान मिळवू शकतो. ज्ञानेश्वर महाराजांनीही की टिटिभू चाचरी असे म्हटले आहे. समुद्राचे पाणी टिटवीच्या चोंचीने किती उपसणार? तेव्हा धर्मराजांनीही अभिमान बाळगला नाही. ज्ञान कुठूनही घ्यावे. धर्मराजांनी त्यामुळे नारदांना विचारले, वर्ण, आश्रम व सनातन धर्म यांच्या आचरणाने मनुष्याला उत्तम लोकांची प्राप्ती होते, तेव्हा या धर्माविषयी कृपा करून मला सांगा. नारदांनी सांगितले, तत्वदर्शी महर्षींनी यासाठी स्मृतींची रचना केली आहे. त्यात त्याचे सविस्तर वर्णन आहे. तथापि थोडक्यात सांगायचे झाले तर सत्य, दया, तपश्चर्या, सहनशीलता, विवेक, संयम, इंद्रिय निग्रह, अहिंसा, समदर्शित्व, कर्माच्या स्वाभिमानातून निवृत्ती, आत्मचिंतन, नवविधा भक्ती इत्यादी 30 गुणांचे आचरण हाच खरा धर्म आहे. आपत्ती कालाव्यतिरिक्त कनिष्ठांनी श्रेष्ठांची वृत्ती अवलंबविणे व श्रेष्ठांनी स्ववृत्ती त्याग करणे हे टाळले पाहिजे. आपत्ती काळात कुणीही कोणत्याही वृत्तीचा अंगीकार केला जाऊ शकतो. आजकाल तर सर्वत्र आपत्ती कालच सर्वत्र दिसत आहे. ब्राह्मण स्वकर्म सोडून इतर कर्मे करतात आणि स्वकर्माला जोडून करतात. इतरांचे बद्दल मग विचार न केलेलाच बरा, अशी स्थिती आहे. स्त्रीनेही पतिधर्मपरायण असावे. संतोष, विनय आणि ग्रहकर्म चतुर असावे, म्हणजे ती स्वतःबरोबर पतीचाही उद्धार करते. त्याचप्रमाणे ब्रह्मचर्य व वानप्रस्थ आश्रम धर्माचेही विवेचन केले आहे. वानप्रस्थात दाढी जटा धारण कराव्या असे सांगितले आहे. केशरोम
खश्मश्रू श्मश्रू केशरोम अश्रश्रू खश्मश्रू मलानी जटिलो ददत. आता तर संत वाङ्मयाचा आधार घेऊन बाह्यरंगावर टीका केली जात आहे. गृहस्थ धर्म योग्य वयात जर असे आचरण केले तर ते निश्चितच गरणीय आहे. वानप्रस्थात सर्व इंद्रियांना अंतर्मुख करून त्यांच्या त्यांच्या तत्वात विलीन करण्याच्या प्रक्रियेत बाह्यरंग रक्षणाकडे आपसुकच दुर्लक्ष होते आणि ते वैराग्य मार्गाचे उपलक्षण ठरते. कुणी त्याचे सोंग आणीत असेल तर मात्र ते निश्चितच टीकेस पात्र ठरत असते. यानंतर यती धर्माचेही निरूपण केले आहे. सांप्रत यती धर्म बुडालाच आहे. जे यतिरूप धारण करतात ते खरंच गारस्थातील विवंचनेमुळे किंवा कंटाळून यती धर्म स्वीकारलेले असतात. संन्यास दीक्षा घेतलेले अनेक स्वामी रेशमी भगव्या वस्त्रात नित्य दूरदर्शनवर दर्शन देत असतात. त्यांच्या लौकिकाचा हव्यासच संन्यासाच्या कल्पनेला चूड आहे. भागवताने ज्ञानामृत देण्याचे काम केले आहे. आपण त्याचा बोध घेऊन बुवा महाराजांच्या गळी किती पडावे ज्याचे त्यानेच ठरविले पाहिजे. मठ महंती ही मुळातच सर्वग्रासी आहे. काम्यानाम कर्मन्यासानाम कर्मनान्यासम इथे घडतच ज्ञानां कर्मणां ज्ञासम्. काम्यानाम कर्मणाम न्यासम इथे घडतच नाही. नंतर गृहस्थ धर्माचे आणि एतद्वारा मोक्षाच्या प्राप्तीचे वर्णन केले आहे. सांप्रत 4 वर्ण आणि 4 आश्रम हा उपहासाचा विषय झाला आहे. त्यातही ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यास आश्रम तर बुद्धिवाद्यांना त्यावर टीका करून पांडित्य प्रदर्शनासाठी उत्तम साधन वाटतात. कलियुगात केवळ गृहस्थाश्रमच जाणीवेपुरता राहिला आहे. गृहस्थ जीवनाच्या सदाचाराची माहितीच नाही. केवळ सुख, भोग आणि हक्क एवढेच त्याचे रूप ज्ञात आहे. यज्ञदान, गवालंबन, संन्यासम फलपैत्रकम, देवराज्य सुतोत्पत्ती, कलो पंच विवर्जयेत असे नीतिवचन आहे. त्यात संन्यास इथे वर्जस सांगितला आहे. पण दत्तावतारी श्री नरसिंह सरस्वतींनी त्याला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली. बुद्धिभेदाने आचरण भेद झाला असला तरी पाठरक्षण म्हणून तरी त्या मूल्यांचे जतन महत्त्वाचे आहे. त्याचे वाचन भावाच्या अभावाने केले, आचरण विडंबनापुरते केले, चर्चा लेखन टीकेने केले तरीही मूल्यांची जपणूक आपोआप होणारच आहे. म्हणून ते ऐकण्यात तरी असावे. इथे सप्तम स्कंद समाप्त झाला. गोपाळ कृष्ण भगवान की जय.